माळशिरसमध्ये पिकअप गाडी विहिरीमध्ये कोसळली आणि त्याच्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ हा अपघात झालेला आहे। पिकअप गाडी विहिरीमध्ये कोसळली आहे। माळशिरसमध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि याच्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। तिथली दृश्य आता समोर आलेली आहेत। सोलापूरच्या माळशिरसमध्ये ही पिकअप गाडी जी आहे ती विहिरीमध्ये कोसळली। रस्त्याच्या बाजूलाच असलेली ही विहीर आणि या विहिरीमध्ये पिकअप गाडी कोसळून 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। आमचे प्रतिनिधी रवी या संदर्भातली अधिक माहिती देतील। रवी, आपण पाहतोय रस्त्याच्या कडेलाच ही विहीर आहे। अपघात नेमका कसा झाला, काय माहिती मिळते? तांदूळवाडी गावाजवळ खरं तर पिकअप गाडी विहिरीमध्ये म्हणून हा मोठा अपघात झालेला आहे। या अपघातात 14 जणांचा मृत्यू खरं तर झालेला आहे। गांधीने गावच्या रहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली। दर्शनाला ते सगळे बाजूला गेले होते। येत असताना दर्शन पूर्ण करताना मात्र हा अपघात झाल्याची आता माहिती प्राप्त झालेली आहे। खरं तर सर्व अँब्युलन्स दाखल झाले तर सगळ्या विहिरीला रवी, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर आपण पाहताय सोलापूरच्या माळशिरसमध्ये पिकअप गाडी ही विहिरीमध्ये कोसळलेली आहे आणि याच्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। हा अपघात घडल्यानंतर आजूबाजूचे लोक या ठिकाणी जमा झाले। ही गाडी बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहेत सध्या सुरू झालेले आहेत। दुर्दैवानं 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ हा अपघात झालेला आहे। नाशिकच्या सिन्नरमध्ये सुद्धा अशाच प्रकारची घटना जी आहे ती घडलेली होती आणि आता काही दिवसांनी ही दुसरी घटना, दुसरा अपघात झालेला आहे। रस्त्याच्या लगत असलेली विहीर आणि हा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आलेला होता। नाशिकमध्ये ती घटना घडलेली होती, आता इथे सोलापूरच्या माळशिरसमध्ये ही घटना घडलेली आहे। काही दिवसांपूर्वी घडलेली ही घटना, त्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंब जे आहे, नाशिकमध्ये ज्यावेळेला ही घटना घडलेली होती त्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंब या गाडीमध्ये होतं। काळाचा घाला त्यांच्यावर पाहायला मिळालेला होता। आता सोलापूरच्या माळशिरसमध्ये पिकअप गाडी विहिरीमध्ये कोसळली आहे। 14 जणांचा मृत्यू झाला आहे। नाशिकमधल्या दिंडोरीमध्ये मागच्या वेळेला हा प्रकार घडलेला होता। गुगल मॅपच्या साहाय्यानं गाडी चालवली जात होती, मात्र अगदी रस्त्याच्या वळणावरच ही ती विहीर होती आणि त्या विहिरीला कुठल्याही प्रकारचे कठडे नव्हते आणि रात्रीच्या वेळेला ही दुर्घटना घडलेली होती। संपूर्ण कुटुंबावर काळाचा घाला पाहायला मिळालेला होता आणि आता सोलापूरच्या माळशिरसमधली दृश्य आपण पाहताय। रस्त्याच्या कडेलाच असलेली ही विहीर, त्याला सुद्धा आजूबाजूला कुठल्याही प्रकारचे कठडे जे आहेत ते दिसत नाहीये। ही काही दृश्य जे आहेत ती समोर आलेली आहेत। हा शेतीचा भाग आपण या ठिकाणी पाहताय। शेतीतून जाणारा हा रस्ता, मात्र या रस्त्याच्या अगदी बाजूलाच, अगदी कडेलाच ही विहीर आहे। या विहिरीला सुद्धा उंच असे कठडे नाहीयेत। आमचे प्रतिनिधी रवी लवेकर यांच्याकडून आपण अधिक माहिती जी आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। मात्र जर आपण पाहिलं तर सध्या जी दुष्काळाची स्थिती आपण पाहिली तर अनेक विहिरींनी तळ गाठलेला आहे। आता या विहिरीमध्ये पाणी होतं की या विहिरीने सुद्धा तळ गाठलेला होता, त्याची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। पिकअप गाडीच विहिरीमध्ये कोसळलेली आहे आणि याच्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। अपघाताचं नेमकं कारण काय आहे त्याचे अपडेट्स आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र ही दुर्घटना घडल्यानंतर आजूबाजूचे लोक, गावकरी जे आहेत ते त्वरित या ठिकाणी पोहोचले। यंत्रणांना त्यांच्याकडून माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। या विहिरीचे दृश्य समोर आलेले आहेत। ही विहीर जर आपण पाहिली तर पाण्याने काठोकाठ भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही पिकअप गाडी जी आहे ती कोसळलेली आहे। विहीर किती खोलवर होती आणि हा किती भीषण ही दुर्घटना म्हणावी लागेल याचा अंदाजही न बांधलेला बरा पिकअप गाडी विहिरीमध्ये कोसळली आणि 14 जणांचा मृत्यू झाला। रवी लवेकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। रवी, आपण पाहतोय या विहिरीच्या आजूबाजूला कठडे नाही आहेत। विहीर ही पाण्यानं काठोकाठ भरली आहे। विहिरीची खोली किती, कशा पद्धतीनं आता ही गाडी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत? बरोबर आहे। तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावात ही विहीर आता शेतकऱ्याच्या माहिती मिळत आहे। विहिरीला कसलाही कचरा नव्हता, तिथं पुढे आले आणि अचानक डायरेक्ट त्या विहिरीमध्ये 14 जणांचा पुढे मृत्यू झाल्याची माहिती फुटलेले आहेत। पोलीस सगळे माहिती घेण्याचं काम सगळे हे पंढरपूर तालुक्यातील गावचे खरं हे रहिवासी असल्याची माहिती प्राप्त होती। प्रशासकीय अधिकारी जागेवरती गेलेले आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत 8 बॉड्या खरं तर आता पंढरपूरच्या दिशेने अँब्युलन्समध्ये आलेल्या देखील आपल्याला सांगण्यात येत आहे।
रवी, बोला तुम्ही. नक्कीच रवी, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा. तर ही काही व्हिज्युअल्स जे आहेत ते सध्या समोर आलेले आहेत. या विहिरीच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारचा कठडा नाही. पिकअप गाडी कोसळली आणि त्याच वेळेला 14 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले, रुग्णालयामध्ये नेण्यात आलेले आहेत अशी माहिती सध्याची मिळते. माळशिरस